ओके. हे 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी माझ्याकडे जे जमा आहे, ₹500 बक्षीस आपण सुरज दादा या आपल्या शुभास्ते बक्षीस द्या 500 रुपयाचं. प्रसिद्ध बैलगाडा मालक आदरणीय आमचे गणेश खांदेव मास्तर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आहे. अमित जंगमसाहेब शिवसेनेचे नेते यांच्या वतीने 1000 रुपयाचं सुद्धा बक्षीस या ठिकाणी आपल्याला जे आहे. पहिला चेंडू ₹1000 अमित जंगम साहेबांच्या कॅश आणि त्याचबरोबर गणेश खांदेव मास्तर प्रसिद्ध बैलगाडा मालक यांच्यातून सुद्धा 500 रुपये, 1500 रुपये आपण ऋषी मोजेला या दरम्यान जे दिलेले आहे. हे पहिल्या चेंडूवरती आक्रमण केले गेले. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. संतनगरचा असताना हा असा शिरस्कार इथे मात्र परत एकदा लॉंगॉनला चेंडू खेळला जाईल. निखिल त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करतोय. तिथे एक धाव येईल. धाबले एकीने पुढे जाईल. धाबले धावा संख्या 7 धावा धावा फलकावरती या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 7 रन विदाउट लॉस. स्वराज पवार यांच्याकडून ऋषी मोजेसाठी इथं प्राइज आले 500 रुपये. ऋषी आणि इथे मात्र परतावा लागेल फलंदाजाला. यहाँ भी होगा वहाँ भी होगा. या ऋषी आणि ऋषीला हे जे प्राइज या ठिकाणी आपण जो देतोय, आमच्या तेजस सरांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण बक्षीस द्यायचे 500 रुपये. हा तेजस सर फोटो घ्या एक तेजस सरांचा. स्माइल द्या तेजस सर. इथं पहिला फलंदाज बाद होताना पाहायला मिळालाय. ओमकार तळेकर बाद होताना पाहायला मिळाले. नवीन फलंदाज आला ओमकार तळेकरच्या जागेवरती तो विशाल मुरकुटे या दरम्यान तो आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने चेंडू या दरम्यान खेळून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान एक धाव. धाबले एकीने पुढे जाईल. धाबले धावा संख्या जी आहे ती इथे 8 धावा धावा फलकावरती या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळतात. 8 रन 8 वरती धाबले या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. एक बाद 8 उत्तरेश्वर स्पोर्ट्स विरुद्ध सामना आपण पाहतोय संतनगर आहे. भन्नाट वेग या चेंडूला आणि इथं प्रसादला परतावं लागेल. दुसरी विकेट. फलंदाज बाद. डीजे किरण एनजी. प्रशांत सिरस्कर आपण पाहिला जो कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये जो होता त्यालाही मात्र परतावा लागले. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतरची कामगिरी पहा. गोलंदाजाने त्याचे होप्स कमी केले नाहीत. तिथून पुढच्या 4 चेंडूवरती धावा खर्च केला. फक्त 2 आणि 2 फलंदाज सुद्धा बाद केले. दोन्ही फलंदाज हे झेलबाद आहे.
जबरदस्त कामगिरी या दरम्यान आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये करणारा खेळाडू जो आहे योगेश निंबाळकर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतोय. योगेश निंबाळकर अर्थात इथे मात्र परत एकदा हा चेंडू अतिशय सुरेख असेल. अतुल आपलं काम सुंदरत्या पार पाडतोय. षटक क्रमांक पहिलं संपलं गेलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापळकर धावसंख्या जी आहे 2 बाद. धापळकर धावसंख्या 8 धावा धापळकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. टॉस जिंकला संतनगर संघाने प्रथमतः फलंदाजी करायचा निर्णय घेतलेला आहे आणि सुरुवात प्रसिद्धने अतिशय सुरेख केली होती. पहिल्या चेंडू षटकार आला होता त्यावरून मात्र कळलं गेलं की इथे संतनगर संघ खूप आक्रमक होणार. पण जसा ओमकार तळेकर बाद झाला त्याप्रमाणे प्रसाद सिरस्कर सुद्धा बाद झाला. आघाडीची जोडी मैदानाच्या बाहेर पोहोचली गेली आणि संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती 8 धावा 2 फलंदाज बाद. पहिलं षटक संपलं. नवीन गोलंदाजी मार्कावरतील अनुराग स्वाईन गोलंदाजी मार्कावरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. 2 यंग ब्रिगेड आहेत या संघामध्ये, उत्तरेश स्पोर्ट्स संघामध्ये. त्यांचं मात्र कौतुक असेल. एक आहे अनुराग स्वाईन आणि दुसरा आहे निखिल जाधव आहे. तुम्ही पहा या दोघांकडे सेम ड्रेस कोड निश्चितप्रमाणे आपण पाहतोय त्यांचे तर आहे या सगळ्या खेळाडूंचे, परंतु वाईट इनर दोघांचे मात्र पाहायला मिळतात. हे स्किनर घालून खेळणारे खेळाडू निश्चितप्रमाणे आपल्याला जे पाहायला मिळतात. वाईट बॉल आहे, चेंडू डावी टीच्या बाहेर आहे. धाबरेकडे पुढे जाईल. धाबरेकर धावसंख्या वाढली गेली. संघाची धावसंख्या 9 वरती धावफलक 9 रन. आहे 2 बाद 9. हा चेंडू अतिशय सुरे टाकला गेलाय. चेंडू डॉट चेंडू निर्धाव असलेला आपल्याला या दरम्यान तो पाहायला मिळतोय. 2 बाद 9 धावा. फुलटॉस चेंडू इथे मात्र कव्हरला खेळला जाईल. भन्नाट वेग आहे पण तिथं क्षेत्ररक्षण सुरेख असेल. धावबाची संधी आणि फलंदाज इथं बाद. फलंदाज बाद. एवढा वेळ व्यासपीठ शांत होतं. हनुमंत बाद होताना पाहायला मिळाले. एवढा वेळ व्यासपीठ आपण पाहिलं खूप शांत होतं पण अचानक व्यासपीठावरती खूप जोरदार टाळ्या वाजवायला लागल्या आणि त्याच्यानंतर लक्षात आलं का टाळ्या वाजल्या. कारण उत्तरेश्वरचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि उत्तरेश्वरची असणारी जी काही भविष्य आहे ते आमच्या पाठीमागे बसलेलं आहे. असे असणारे सगळा तरुण वर्ग खूप जोरदार टाळ्या वाजवताना आपल्याला पाहायला मिळतो. एक चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फिकी आणि एक चांगला फलंदाज बाद केलाय. पण चांगल्या अशा जगात विक्रमदादा, चांगल्या अशा जगात चांगल्याला चांगलं म्हणणे चांगल्याला जमत नाही. कारण दुसऱ्याला चांगलं म्हणण्यासाठी स्वतः अगोदर चांगलं असावं लागतं हे मला चांगलंच माहिती आहे. हे चांगल्याला जमत नाही. नवीन फलंदाज आलाय दीपक तळेकर. आपण पाहतो इथे चेंडू मिड विकेटला छत्रपतींचा छावा. इथे 6 धावा. षटकाराच्या रुपाने धावफलक वाढला. संघाची धावसंख्या 16. 3 फलंदाज बाद. षटक क्रमांक दुसरं चालू असताना धावफलक चांगला आहे पण 3 फलंदाज बाद आहे. परत एकदा बिघडकांचा प्रयत्न परंतु इथे चेंडूची वाट पाहिली गेली. क्षेत्ररक्षक अतुल स्वतः संघाचा संघनायक निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू कव्हर करेल. संघाचा संघनायक आपण पाहतोय ठिकाणी मात्र कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तीन बाद 17 आणि इथे मात्र परत एकदा आपण पाहतोय चेंडू हातामध्ये आला नाही पण इथे मात्र 1 धाव येताना आपल्याला पाहायला मिळाली. धाबलेक इकडे पुढे जाईल. धाबलेकर धावसंख्या 18 धावा आहेत. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये असणारा विशाल मुरगुडे आणि त्याचबरोबर दीपक तळेकर या दोघांना खूप मोठी जबाबदारी मात्र पार पाडायची आहे. दीपकला खास करून साथ द्यायची ती विशालला आहे. अनुराग स्वाईन परत एकदा बिघडीकाचा पाहायला मिळेल. इथे मात्र विशालच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकारचे रन.
षटक क्रमांक दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये संपले गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 24 धावा, 12च्या सरासरीने मात्र धावफलक बनताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात 8 होत्या, दुसऱ्या षटकात डायरेक्ट 16 आल्या, 24 झाल्यात. 24, 12च्या सरासरीने मात्र इथे धावफलक बनवला गेलेला आहे. 2 षटकार या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळत आहे, जे खेळले गेलेले आहेत विशाल मुरकुडेच्या बॅटमधून. आणि आता स्ट्राईकला फलंदाज असेल तो दीपक असणार आहे. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता योगेश स्पर्धेचा गोलंदाजी मार्गावरती तयार असणार आहे. पाहायचं योगेश कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. ज्या योगेशने पहिल्या षटकात 2 फलंदाज बाद केले होते, तोच योगेश या दरम्यान आपल्याला कशा प्रकारची कामगिरी करतोय ते मात्र पाहायचं. डीजे हां, थँक्यू. हा चेंडू भंडाट वेगाचा पाल होतोय. चेंडू निर्धाव, चेंडू डॉट. कुछ या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकाच्या हातात. अजून एक फलंदाज बाद. बसला जाईल तो आता चौथा. 4 बाद 24 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहिल्यामध्ये षटक क्रमांक 3 चालू असताना 4 बाद 24 धावा आहेत. नवीन फलंदाज आता दीपकच्या जागेवरती आता कोण येतो ते आपल्याला पाहिजे. करण आलाय नवीन फलंदाज, जो मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान अगदी नॉन ट्रॅकच्या बाजूला आहे. आता जबाबदारी वाढली गेली कोणाची? विशाल मुकुटेची. ही जबाबदारी काय असणार आहे? त्याला जबाबदारी पार पाडायची की जास्तीत जास्त धावा संघाच्या कशा पूर्ण होतील. कारण याच्या अगोदर ज्या सामन्यात आपण पाहिलं की अमरिय प्रतिष्ठान संघाने 71 धावा बनवल्या. चांगल्या प्रकारची गोलंदाज असताना सुद्धा सुवर्णयुग संघाच्या असणाऱ्या आघाडीच्या जोडीने मात्र जबरदस्त कामगिरी करत सामना जिंकला होता. ही क्रिकेट आहे. इथे मात्र हा चेंडू सुरेख असेल म्हणजे 71 सुद्धा कमी पडल्या. मग आता जर आपण चर्चा जर करत असेल तर संतनगर संघाला उत्तरेश्वर स्पोर्ट्सच्या विरोधात लढत असताना इथं कमसे कम 80 तरी बनावं लागते. एक अंदाज बांधला तर. मग सकाळी आपण पाहिले सकाळी 50-60 सुद्धा जास्त व्हायचे. तर सकाळचं वातावरण आहे. गोलंदाज तयार आहे उजव्या हाताने. हा चेंडू अतिशय सुरेख पंचांगड हलकं अपील यात्रा म्हणजे केलं जात आहे. चांगल्या प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान अगदी गोलंदाज स्वतः योगेश करताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. 4 फलंदाज बाद झाल्यामुळे कशा प्रकारचा प्रेशर विशाल मुरकुडेवरती वाढला गेलाय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले. 15 वरती तो नाबाद आहे. 8 चेंडू खेळलेला आहे. क्लीन बोल्ड. थँक्यू सर. एक सर जितू सर काही क्षण फक्त राहू द्या. आश्रय सर थोडासा झूम करा. हा क्षण खूप पाहण्यासारखा असेल. योगेशने केलेली गोलंदाजी जी आहे, योगेशने केलेली जी गोलंदाजी, त्या गोलंदाजीवरती फलंदाज जो बाद झालाय तो फलंदाज बाद होताना स्टंप अक्षरशः तुटला गेलाय, मोडला गेलाय. हा क्षण निश्चितप्रमाणे खूप चांगल्या प्रकारचा आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू आश्रय. स्टंप आपण पाहतोय निश्चितप्रमाणे बदलले जातील. बोला बोला काय अजून एका कुठे कुठे आहेत?
हां आले आले हां द्या तुम्ही द्या ओके. बरेच जण हा एक प्रश्न करत असेल की चांगली स्टंप होते मग मात्र तुटला कसा असेल, कदाचित तो ऑलरेडी खराब असेल, तो त्याला ऑलरेडी चिड गेली असेल, त्याला काय फक्त धक्का लागलाय म्हणून पडलाय, काही का असाना पण सगळ्यांनी पाहिलं ना आम्ही पाहिलंय गोलंदाजाने स्टंप मोडलाय हे महत्वाचं आहे. आणि समोर तितक्या ताकदीचा फलंदाज होता ज्याचं नाव होतं विशाल मुरकुटे जो बाद झालेला आहे. 5-24. परत एकदा सन्मानपूर्वक चेंडू खेळून करायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न केला आणि इथे 2 धावा आल्या पा. रजत आलाय नवीन फलंदाज. 2 धावा आल्यात. धावफलकावरती धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती 26 धावा. 5-26. पाच बाद धावफलक धावसंख्या 26 धावा आहेत. 3 षटकं संपलेले आहेत. 26 धावा आहेत. स्ट्राईकला आहे कर नॉन ट्रॅकच्या बाजूला रजत. ही 2 नावं अशी आहेत ना ज्यांच्या नावामध्ये ना काना ना मात्रा ना वेलांटी ना स्वर ना अनुस्वार. स्वर आहेत अनुस्वार नाहीत, स्वर आहेत. रजत या दरम्यान आपण पाहतोय चेंडू लॉंग दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना आपल्याला जो पाहायला मिळालाय एक सिंगल आणि या दरम्यान लॉंग दिशेने परत एकदा चेंडू जो पोहोचला जातोय क्षेत्ररक्षक चेंडूची वाट पाहतोय. 1 धाव असेल आणि इथे पहा घाई आणि काय आहे ते मात्र पाहिजे. 3रा पंचांक निर्णय आहे.
फलंदाज वाचला गेलाय, सुरक्षित आहे फलंदाज. इथे आपण पाहूया धावफलक दोन्ही पुढे जाईल. संघाची धावसंख्या जी आहे 29, 5 बाद 29 धावा इथे मात्र आपल्याला जो पाहायला मिळेल. इथे क्षेत्ररक्षण खराब आणि 4 रन चौकार. आणि इथे मात्र पुढचा चेंडू लॉंगॉनला सीमा रेषेच्या बाहेर षटकाचे रन. लोगावचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय आमचे चंद्रकांत अण्णा निंबाळकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. नो बॉल, नो बॉल, पुढचा चेंडू फ्रेट. एक सिंगल येताना म्हणून आपल्याला जे पाहायला मिळते धापलक एकडे पुढे जाईल. धापलक धावसंख्या जी आहे 42. व्हाईट बॉल. अनुराग स्वाईन बारासा महागडा या षटकात ठरताना पाहायला मिळतोय, कारण त्याच्या षटकामध्ये एक चौकार आला, एक षटकार आला, एक नो बॉल आला, एक वाईड आली. थोडंसं लांबलेलं षटक सुद्धा आहे. अनुराग स्वाईन 43 धावा आहेत, 5 फलंदाज बाद आहे. अनुराग पूर्णपणे तयारीत नव्हता. हा चेंडू डॉट. पहिल्या ओव्हरमध्ये अनुराग सोयने धावा खर्च केल्या होत्या 16. या षटकात धावा खर्च केल्यात 17. धावा दिल्यात 2 षटकात 33 धावा 2 षटकात खर्च केल्यात अनुराग स्वाईनने. आणि 4 षटकात धावा आहेत 43, म्हणजे 2 षटकात 33 आहे. आणि त्यानंतरच्या 2 षटकात पाहिले तर फक्त 10 धावा आहेत. योगेश टिंबळकरने 10 धावा खर्च केल्या आणि फलंदाज बाद केले ते 3. 4 फलंदाज बाद केले. पहिला चेंडू आपण पाहिलाय वाईट, त्यानंतरचा चेंडू डाळ जाताना पाहायला मिळतोय. गोलंदाज निखिल जाधव. नो बॉल.
डोक्यापेक्षा जास्त चेंडू उचलला गेला, नो बॉलचा इशारा. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. 5-45 धावा. इथे फ्री हिट आहे, त्यामुळे फलंदाज अगदी नाबाद. धाबलक 46, 5 फलंदाज बाद. नो बॉल. परत एकदा चेंडू उचललाय, नो बॉल आहे. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. सामाजिक कार्यकर्ते अजितदादा निंबाळकर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आमचे प्रसन्न देसाई जे आहेत ते थोडीशी स्माईल देतात चेहऱ्यावर. धाबराकरची धावसंख्या आपण पाहू निश्चितप्रमाणे जे 47 धावा आहेत. निखिल स्वतःवरती कदाचित नाराज असेल आणि इथं आपण पाहतोय की माझे नो बॉल का दिले जात आहेत. तर पहिला एक जो चेंडू उचलला होता तो डोक्यापेक्षा जास्त होता, तो एक नो बॉल तर पाहायला मिळाला. पण त्याच्यानंतर एक वॉर्निंग दिली होती आणि इथून पुढे खांद्याच्या वर जरी चेंडू उचलला ना, खांद्याच्या वर, तरी नो बॉल असतो. आणि आता जर चेंडू आपण पाहिला खांद्याच्या थोड्याशा वरती निश्चितप्रमाणे पाहायला मिळाला, म्हणून पंचांचा हात आडवा झाला, म्हणून नो बॉल आला. पाच 47. या दरम्यान स्क्वेअरकटचा लाजवाब फटका या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळेल ते क्षेत्ररक्षण सुरेख असेल. धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या 48 धावा आहेत. 5-48. हा चेंडू भन्नाट वेगाचा आपण पाहतो. चेंडू डॉट, चेंडू नवीन गोलंदाज आता गोलंदाजी मार्कावरती राम खांदवे. 5-49 धावा आहेत. पाच बाद 49. शेवटचा षटक असेल. गोलंदाजी मार्कावरती तयार आहे. राम आहे आणि रामाच्या नावात खूप मोठी ताकद आहे. हे आपलं आध्यात्मिक क्षेत्र आहे. या दरम्यान डान्सिंग डाऊन द विकेट, चेंडू अगदी लॉंग ऑफ दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, तिथे एक धाव. संघाचा अर्धशतक पूर्ण झाले. 50 धावा. 5-50. संतनगर संघ पहिल्यांदा फलंदाजी करत असताना फर्स्ट इनिंगमध्ये पहिल्या डावात. आमचे महाराज या ठिकाणी जे बसलेले आहेत आदरणीय विनेकरी दसरजी निंबाळकर जे आहेत आणि बरीचशी आध्यात्मिक क्षेत्रातली माणसं निश्चितप्रमाणे या ठिकाणी जे असणार आहेत.
इथे काय आहे मात्र आपण पाहू. तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय. बऱ्याच जणांना रामायण माहिती आहे, महाभारत माहिती आहे. रामाच्या नावामध्ये किती मोठी ताकद होती की जे नाव फक्त दगडावरती टाकलं गेलं आणि दगड समुद्रामध्ये तरंगले गेले. पण त्याच्यानंतरचा सुद्धा एक किस्सा आहे. रामचं षटक संपलं की आपल्याला मध्ये थोडासा वेळ जो मिळेल ना त्याच्यामध्ये सांगतो की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लक्ष्मणरेषा पार केली गेली, सीतेचं अपहरण झालं, सीतेला अशोकवनात मात्र ठेवलं गेलं. मग तिला शोधण्याचा प्रयत्न केला. मग रामाचे भक्त होते हनुमान, मग ते अशोकवनात गेले, एक अंगठी दिली ती ओळखीचं चिन्ह म्हणून, कारण सीतामाने हनुमानाला कधी पाहिलं नव्हतं. मग तू नक्की कोण, मग ती ओळख, मग मी रामाचा दूत आहे, मी तुम्हाला पाहायला आलोय, शोधलंय. आणि मग हल्ला करण्याचा प्रयत्न केला. रामसेतू बांधला गेला, पाण्यावरती दगड तरंगले गेले, खारीच्या वाट्या बऱ्याच जणांनी खारीने उचलला गेला. इथपर्यंत सगळ्यांना माहिती आहे. रामसेतू बांधला आणि त्याच्यानंतर लंकेवरती आक्रमण केलं, इथपर्यंत सगळ्यांना माहिती आहे. रामसेतू बांधत असताना काय घडलं गेलं ना लंकेत, त्या पण याच्यानंतर सांगू षटक संपल्यावर. तिसरा पंचांचा निर्णय काय येतो ते आपण पाहूया. इथे आदरणीय आमचे दत्तात्रयजी खांदवे साहेब जे आहेत, जयबाबा ट्रान्सपोर्ट यांच्या माध्यमातून माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मी त्यांनाही धन्यवाद देईल. त्यांचं एक वैशिष्ट्य आहे, लोहगावमध्ये कोणताही समालोचक आला, कोणताही आला, रेड सिग्नल फलंदाज भगबुगे भगनी भागोदरी भगमासे येऊन येऊन फट स्वाहा. दुसरी धाव घेत असताना फलंदाजीचा बाद होताना पाहायला मिळाला. धपका क्रमांक बसला जाईल या ठिकाणी. तो आता 6 बाद 51 धावा आहेत. शेवटचे 4 चेंडू यायचे बाकी आहेत. राम गोलंदाज मार्क करते. नवीन फलंदाज देवांश तिवारी मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. देवांश तिवारी, वाईट बॉल, चेंडू खराब. आमचे दत्तात्रय खांदवे जे आहेत त्यांच्याबद्दल मी चर्चा करतो. जयबाबा ट्रान्सपोर्ट, लोहगावमध्ये कोणताही समालोचक आला त्या समालोचकाला बक्षीस दिल्याशिवाय न राहणारा माणूस, कोणताही समालोचक होते. आतापर्यंत प्रवीण गायकवाड सर आले, नरेश डोमे सर आले, चंदू सर आले, खूप सारा मित्रपरिवार आलाय, दीपक मंडले सर आले, त्या सगळ्यांना. आणि इथं फलंदाज बाद, धावबाद होताना पाहायला मिळाला. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू निश्चितप्रमाणे जे असणार आहे ती आता 7 बाद 53 धावा. शेवटचे 3 चेंडू यायचे निश्चितप्रमाणे जे बाकी असणार आहेत. मी धन्यवाद देईल खास करून परत एकदा दत्तात्रय खांदवे यांना. वास्तविक पाहता लोहगावमध्ये असे कितीतरी लोक आहेत की ज्यांची शाबासकीची थाप प्रत्येक वेळी मिळली जाते. प्रत्येक वेळेस कितीतरी मित्रपरिवार आहे. गाव चॅम्पियन कित्येक गावात वर्षात एकदाच होती. भन्नाट वेगाचा चेंडू, रामचा चेंडू डॉट. पण वर्षाकाठी जर पाहिलं ना तर गावात 5-6 टुर्नामेंट होत असते वर्षाकाठी. महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त गाव चॅम्पियन फक्त जर कुठं होतं असेल तर ती मला तो लोहगावमध्ये होत असेल सर्वाधिक जास्त. नो आयकॉन, नो आयडॉल. आणि क्रिकेटची स्पर्धा 3 आणि 4 दिवसाची नाही. क्रिकेटची स्पर्धा 7 दिवस, 8 दिवस, 9 दिवस. यावर्षी तर सगळ्यात जास्त मोठी क्रिकेटची स्पर्धा आहे 10 दिवस. महिनाभर क्रिकेटची स्पर्धा आहे, जानेवारीपासून फेब्रुवारीपर्यंत. आपण करता सगळ्याच्या ओपन नाही. अजून 1 चेंडू यायचा बाकी. हो, हा चेंडू हवेत, परंतु शतरक्षक अगदी आपण पाहतो खूप दूरवरती होता. 1 धाव आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. फलंदाज बाद. डॉन मुझे जिंदा चाहिए. डॉन का इंतजार से 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन डॉन एक बात समझिए, डॉन को पकड़ना मुश्किल नहीं. अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन?
या शेवटच्या षटकामध्ये फलंदाज तिसरा 3 रनआउट होताना आपल्याला पाहायला मिळाले. परत याचा स्टंप तुटलाय का? 55 झालेले आहेत. 56 धावा ह्या बनवायच्या आहेत. आपण किस्सा सांगणार होतो. आपल्याला काय किस्सा सांगायचा होता की रामसेतू बांधला गेला, त्या रामसेतूबद्दल आपल्याला चर्चा करायची होती. आणि अक्षरशः चला क्षेत्ररक्षणासाठी चला संतनगर विनंती असेल आपल्याला की लंकेमध्ये ही गोष्ट कळली गेली तिकडच्या लोकांना की कोणतरी एक राजा येतोय आपल्यावरती आक्रमण करणार आहे. आपल्या रावणावरती तो आक्रमण करणार. त्याची बायको आपल्या राजाने पळून आणलेली ती अशोकवनामध्ये आहे. आणि तो राजा आपल्यावरती आता चालून आलाय. सोन्याची लंका होती. ते सगळी लोक तिकडची घाबरली की कोणतरी मायावी माणूस आहे, मायावी राजा आहे. त्याचं नाव टाकलं तर दगड तरंगले जातात. आपलं आता काही खरं नाही. तो जादूटोणा करणार, आपण जगणार नाही. ही गोष्ट झाल्यानंतर ही गोष्ट घेऊन सगळे राजाकडे पोचले गेले. राजाकडे गेल्यानंतर रावणाने, म्हणजे त्यांचा जो राजा होता रावण होता, तो रावणसुद्धा म्हटला काळजी करू नका, ते काय पाण्यावर दगड तरंगतात, मी पण तुम्हाला माझी कला दाखवतो, मला पण पाण्यावरती दगड तरंगवता येतात. सगळे खुश झाले. म्हणले चला समुद्रावर. सगळे समुद्रावरती गेले. समुद्रावरती गेल्यानंतर तिथंसुद्धा एक दगड होता. तो दगड घेतला, रावणाने हातामध्ये घेतला. रावणाने त्याचेसुद्धा नाव लिहिलं. थोड्या वेळ थांबला, काहीतरी पुटपुटला आणि ते दगड पाण्यात टाकले. पाण्यावरती दगड तरंगले गेले. तिथं पाण्यावरती दगड तरंगले गेल्यानंतर सगळी लोक खुश झाली. आपल्या राजा तितकाच हुशार आहे, आपल्याला काही होणार नाही, सुरक्षित राहणार आपण. सगळे घरी गेले. पण मंदोदरी जी होती रावणाची बायको, तिला कळलं होतं माझा नवरा इतका हुशार नाही की पाण्यावरती दगड तरंगेल म्हणून. रावण जगातला पहिला भक्त होता महादेवाचा. शंकर महादेवाला प्रसन्न करून घेणारा पहिला भक्त आहे रावण आहे. सोन्याची लंका होती. सगळ्या गोष्टी सोन्याच्या होत्या. पण मरणाच्या दारात टेकल्यानंतर सुद्धा आईबापांची सेवा करणारा एकमेव राजा होता. सोन्याची लंका असताना सुद्धा त्याचं नाव रावण आहे. आईबापाची कधी सेवा त्यांनी सोडली नाही. आपल्याकडे थोडं आलं तर आपण सगळं काही विसरून जातो. असा रावण होता. त्या रावणाच्या बायकोने सांगितलं गेलं की माझा नवरा एवढा हुशार नाही, मग त्याला काय माहिती, त्यांनी काय करामत केली असेल. संध्याकाळी बायकोने नवऱ्याला विचारलंच काय केलं नक्की सांगा. म्हणलं नाही तुला नाही सांगणार. नाही, मला माझी शपथ आहे, तुम्हाला सांगावं लागेल. मग त्यावेळेस मात्र सांगितलं गेलं की मी तिथला दगड घेतला, त्याच्यावरती माझं नाव लिहिलं. पण दगडांना काय सांगितलं, तुम्हाला रामाची शपथ, जर तुम्ही पाण्यात जर बुडाली तर. त्या रामाची शपथ देऊन पाण्यावरती दगड तरंगले गेले होते. असे रामाच्या नावात ताकद होती. तो राम होता, प्रभू श्री राम. पण आपल्याकडे सांगत असताना आपण नेहमी रावण असा रावण तसा, पण ह्या रावणाच्या 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. निश्चिंत भक्त होता महाकालाच, शंकर महादेवाचा. आणि आईबापाची सेवा करणारा लंका सोन्याची असताना सुद्धा रावणच होता. एवढंच काय, सीतामाईला पळून नेल्यानंतर सुद्धा तिच्या अंगाला स्पर्श न करणारा एकमेव रावणच होता. फक्त प्रभू श्रीरामाला हरवायचं आहे, त्याचा जीव सीतेमाईमध्ये, म्हणून तिला अपहरण केलं होतं, बाकी काहीच नाही. प्रमोद महाराज जगताप जे आहेत, हरिभक्त पारायण, मला वाटतं बारामतीचे आहेत. सर हां चालेल. साधे चालतील, पण आपल्या टेनिसमध्ये आपण अलाउड नाही आहे. ओके. अनुराग अनिकेत गावडे. रामायण आणि महाभारत जे आहे ना, ते सुद्धा खूप छान आहे. आणि एका वाक्यात सांगेल,
रामायणाचा अर्थ आणि महाभारताचा अर्थ, पण तो वेळ मिळेल नक्कीच सांगेल. दुसऱ्या डावाला सुरुवात. 55 झाल्या, 56 बनवायचे आहे. स्ट्राईकला फलंदाज आहे तो अनुराग स्वाई. आणि पहिला चेंडू मात्र अनुरागने खेळलाय फाईन लेगला. सीमा रेषेच्या बाहेर 4 रन चौकार. पहिली गेंद पे चौकने वाला चौका. Too many thoughts on my mind, I can't sleep at night, so I just keep writing. I don't need no help, I don't need opinions, so don't waste my time then. I just been living online. पहिल्या चीनवरती चौकार मारत अनुरागने त्याचे इरादे स्पष्ट केलेले आहे. ढगांच्या आड एखादा सूर्य जर गेला तर सूर्याचं अस्तित्व कधीच संपत नाही. सूर्य हा सूर्य असतो. सूर्य चंद्र तारे यांची ओळख करून द्यावी लागत नाहीत, ते स्वयंसिद्ध असतात. परत एकदा चेंडू पोचेल मिड विकेटला. सीमा रेषेच्या बाहेर छत्रपतींचा छावा. इथं मिळते 6 धावा. षटकार. पहिल्या 2 चेंडूवरती आपण पाहतोय धाबांची धावसंख्या जी आहे ती आता 10 धावा आहेत. गोलंदाज तयार. उजव्या हाताने 12 आहे. भन्नाट वेगाचा चेंडू. विकी पिल्ले आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्क होते. व्ही फॉर विकी आणि व्ही फॉर विक्ट्री. विकी पिल्ले जो गोलंदाजी मार्क होते आपण पाहतोय. 10 धावा आहेत. या दरम्यान चेंडू मात्र फाईन लेगला खेळून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असेल. चेंडू पाहता पाहता सीमा रेषेच्या जवळपास अडवलाय. तिथे 2 धावा येतील. धाबलेक 2 पुढे जाईल आणि धाबलेकवर धावसंख्या 12 धावा. 12 रन. 12 वरती धाबलेक. 56 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अमर युवा प्रतिष्ठान संघाला विनंती असेल कॅप्टन या ठिकाणी संपर्क साधा. अमर युवा प्रतिष्ठान. यानंतर पराभूत अमर युवा प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरोधात या सामन्यातला पराभूत अमर युवा प्रतिष्ठानच्या विरोधात यातला पराभूत होणारा संघ निश्चितप्रमाणे पाहायला मिळणार आहे. इथे मात्र 1 धावा आली. धाबलेक 13 बिनबाद 13. स्ट्राईकला या दरम्यान आपण पाहूया आता जो नवीन फलंदाज अनुराग स्वाईन बरोबर जो आहे तो अनिकेत गावडे आहे. त्याचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं अतिशय सुरेख आहे. अनुराग आणि अनिकेत ही जोडी आपण पाहतोय उत्तरेश्वर स्पोर्ट्स संघाकडून जी खेळते. शॉर्ट टर्मिनला या दरम्यान जो चेंडू इथे प्रसाद क्षीरसागर चेंडू भोवतीच फिरत राहिला आहे. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय 1 धावी लेग बाय चोरपणे धाबलेक वाढेल. संघाची धावसंख्या 14 धावा. 14 रन विदाऊट लॉस. षटक क्रमांक पहिलं संपले गेले. उर्वरित चेंडू शिल्लक राहतील ते आता 30 आणि या 30 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 42 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 30 चेंडू आणि 42 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. आता स्ट्राईकला असेल तो अनिकेत आहे. कॉन्टॅक्टच्या बाजूला अनुराग आहे आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जो आलाय तो विशाल मुरकुटे जो गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो. वेळ वाचवणं गरजेचं असेल संतनगर. प्रसाद शिरस्कर कॅप्टन थोडीशी काळजी घ्या वेळेची. गोलंदाज तयार. मिड विकेट आणि डीप पॉइंट असे 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. आणि या दरम्यान चेंडू पोचला जाईल कव्हरला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. त्या दरम्यान 1 धाव. दुसरीचा प्रयत्न 2 धावा. तिसरीचा प्रयत्न होणार का? प्रयत्न केला तिसरीचा आणि साच बाच और ये ताच 3 धावा अनिकेत आणि अनुराग पूर्ण करताना पाहायला मिळतील.
आणि या 3 धावसंख्येनंतर दाबल्याक पुढे जाऊन पोहोचेल तो आता 17 या धावसंख्येवरती 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अनुराग अनिकेत खूप मोठी कामगिरी यात्रा म्हणजे करावी लागणार आहे उत्तरेश्वर स्पोर्ट्स संघाला. अमरियाचे 2 संघ आपण पाहतोय. अमरिया प्रतिष्ठान आहे, अमरिया फाउंडेशन आहे. त्याचबरोबर उत्तरेश्वरचे सुद्धा 2 संघ आहेत. या दरम्यान खूप उंची घेतलेला चेंडू क्षेत्ररक्षक प्रसाद डाऊन द बॉल अँड फलंदाज बाद. बाद झाल्या मैदानाच्या आतमध्ये अनुराग स्वाईंग. तर अनुराग स्वाईंगच्या जागेवरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. प्रशांत घोडके. प्रशांत घोडके बाफिया. प्रशांत घोडके काय करामत करणारे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकला अनिकेत आहे. गोलंदाज तयार. उजव्या हाताने बार आहे. आणि इथे पहा काय घडलंय पहा. जोश उत्साह पाहायला मिळाला. पण जसा चेंडू हातात आला आनंदाचा सुरू झाला होता. पण चेंडू हातातून जसा सटकला तसं त्या आनंदावरती विरजन पडलं गेलं. जीवदान आहे अनिकेत गावडेला. या जीवदानाचा अनिकेत कशा प्रकारे फायदा घेणार आहे. कॉन्ट्रॅक्टच्या बाजूला प्रशांत घोडके आपण पाहतोय जो आहे. परत एकदा हा चेंडू अतिशय सुरे टाकला जातो. चेंडू डॉट चेंडू निर्धाव या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळेल. धाब्रक धावसंख्या जी स्थिर आहे 17 धाव आहेत. 1 बाद 17. परत एकदा आपण पाहतोय हा चेंडू इथं खूप जोरदार खेळला गेलाय. चेंडू का बॅटवरती आला नाही. व्यासपीठावरती मात्र ज्यांचं नुकतंच आगमन या ठिकाणी जे होत आहे उत्तरेश्वर स्पोर्ट्स या संघाचे असणारे संघ मालक आहेत आदरणीय लक्ष्मण नाना गुलाबराव निंबाळकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी संघ मालकांचे मनपूर्वक स्वागत करेल. हार्दिक हार्दिक स्वागत करेल. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल या दरम्यान जो केला जातोय. 18 धावा आहेत. 1 बाद 18. विशाल या दरम्यान आपण पाहतोय गोलंदाजीवरती तयार असेल. उजव्या हाताने 55 पार करून विशाल पूर्णपणे तयारीत नव्हता चेंडू टाकण्याच्या. खोलपटाचा चेंडू मिडपच्या दिशेने चेंडू आहे. क्षेत्ररक्षण सुरेख डायरेक्ट हिट तर या दरम्यान जो झाला आहे आणि इथे धाव येईल. धाव आली. धावलेकडे पुढे जाईल. धावलेगावची धावसंख्या आपण पाहतोय निश्चितप्रमाणे 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गड्याच्या मोबाईलमध्ये 19 धावा. विशालने या षटकात फक्त 5 धावा खर्च केल्यात. 1 फलंदाज बाद केलेला आहे. उर्वरित चेंडू शिल्लक राहतील 24 आणि या 24 चेंडूमध्ये 37 धावा अजूनही ज्या बनवायच्या आहेत. 24 चेंडू 37 धावा आहेत. याच्यानंतर अजून 3 सामने आहेत. काय रणनीती युद्धी नीती आता इथल्या राहिलेल्या 24 चेंडूमध्ये 37 धावसंख्येची विरोधात करावी लागणार आहे संतनगर संघाला. ते मात्र आपल्याला पाहायचं आहे.
विकी पिल्ले परत येतो गोलंदाजीवरती तयार. गोलंदाज तयार असेल. फुलटा चेंडू इथे क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातात, पण इथे आपल्याला पाहायचंय काय. थँक्यू काय सर. जेल व्यवस्थित झालाय की नाही. ओके. Bob. थँक्यू. धक्का क्रमांक आपण पाहू मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान जो बसला गेला तो दुसरा आहे. 2 बाद धावफलकावरती धावसंख्या 19 धावा आहेत. पहिल्या चेंडूवरती विकी पिल्लेला मिळालेले यश आहे आणि बाद अनिकेत नाही, बाद मात्र होताना आपल्याला पाहायला मिळाला आहे तो प्रशांत घोडके बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निखिल जाधव आपल्याला जो पाहायला मिळतोय. उत्तरेश्वर स्पोर्ट्समध्ये या खेळाडूला कोणी विसरू शकत नाही. निखिल जाधवची कामगिरी आपण पाहिलेली आहे, जबरदस्त कामगिरी, आक्रमकता आज त्याचा सर्वोत्कृष्ट बचाव आहे. तर समोरच्या बाजूला अनिकेत आहे. पाहूया काय करमत करतोय अनिकेत. 19 धावा करतोय आपण पाहतोय. 2 फलंदाज बाद आहे. मॅचची कडे दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे क्षेत्ररक्षण सुरेख असेल. 1 धावा आली. धाब्याकडे धावसंख्या 1ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या 20 धावा. 56 धावसंख्येचा पाठलाग 55 बनवल्या गेलेल्या आहे. वातावरण खूप शांत निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला 3 वाजून गेलेलेत. आता 3 वाजून 13 मिनिटं झालेत आणि हा सामना संपता करता अजून नाही म्हणलं तरी 15 ते 20 मिनिटं लागणार आहे. हलक्या हाताने चेंडू या दरम्यान अगदी निखिलने जो खेळून काढला जातोय. 1 सिंगल परत एकदा येईल. धाबले एकडे पुढे जाईल. धाबले कधी धावसंख्या 21 धावा. 21 लॉस ऑफ 2 विकेट इन 3 ओव्हर प्रोग्रेस. आणि या दरम्यान क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. चेंडू पोहोचते सीमा रेषेच्या फक्त जवळ आहे, पण क्षेत्ररक्षण लाच्या बाब. 1च धावा असेल. नो बॉल. कसला चेंडू फेकलाय. चेंडू फेकलाय. नो बॉल. थँक्यू. पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे आणि फ्री हिटच्या चेंडूसाठी फलंदाजी मार्कावरती निखिल जाधव आहे आणि हा टर्निंग पॉईंट ठरण्याची कदाचित शक्यता आहे. 23 धावा आहेत. 2 फलंदाज या दरम्यानचे बाद आहे. 23 धावा आहेत आणि 23 अंकाचा टी शर्ट परिधान करून खेळणारा खेळाडू आहे. त्याचं नाव आहे अनिकेत काबडे. 23 नंबर्स ऑन टी शर्ट. आणि या दरम्यान चेंडू समोरच्या बाजूला खेळला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षकाचं कौतुक असेल. 1च धाव. क्षेत्ररक्षण लाच्या बाबी दरम्यान पाहायला मिळाले.
रजत चांगल्या प्रकारची कामगिरी या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळाली. रजत याची परत नो फेकलाय. गोलंदाज या सामन्यात बंद. दोन चेंडू गोलंदाजाने फेकलेले आहे. नो +1. पुढचा चेंडू अजूनही फ्रीड असेल. आता संधी अनिकेत गावडेला असणार आहे. वेळ वाचणं गरजेचं आहे. आता इथे सुद्धा बरीचशी चर्चा असणार आहे की इथे विकीसारख्या चांगल्या गोलंदाजाला इथे आपण पाहतोय. अर्थात तो चांगला यासाठी की त्यांनी गोलंदाजी करत असताना चांगल्या प्रकारची गोलंदाजी केलेली, पण इथं मात्र तो फसला गेला. इथे मात्र दोन चेंडू त्यांनी जे फेकलेत, बरेच जण एक विचार करतील की चेंडू फेकलेला ओळखायचा कसा. मी बऱ्याच वेळा ही गोष्टी सांगितलेल्या आहे इथून पाठीमागे सुद्धा. आता परत सांगतो की कानापर्यंत तुमचा हात सरळ आला, कानापर्यंत तुमचा हात सरळ आला तर तो फेकी गोलंदाज म्हणता येत नाही. पण कानाच्या मागे तुमचा हात मुडापला, एल हात थोडासा खाली आला, तुमचा हात आहे तसाच. म्हणजे तुम्ही लसित मलिंग पहा, त्याचा हात क्रॉस आहे पण त्याचं जी काय मोमेंट आहे ती आहे तशीच आहे. पण इथे पण कानापर्यंत तुमचा हात सरळ येतो आणि कानापर्यंत आल्यानंतर तुम्ही कधी कधी काय करता, जोरा टाकायच्या नादात थोडा खाली घेता आणि मग ताकद लावता खांद्यात. खांद्यात ताकद लावण्याच्या वेळेस तुमचा हात खाली थोडासा बँड होतो ना, तो नो बॉल असतो. आणि पलीकडच्या बाजूला एक छोटंसं वादळ आलं. एक वादळ आलं होतं शिक्रापूरच्या ग्राउंडवरती. शिक्रापूरच्या ग्राउंडवरती एक वादळ आलं होतं. नशीब बलबत्तर कोणाला जास्त दुखापत झाली नाही. 25 ते 30 फूट उंचीवरती कॅमेरावाला होता. वादळात कॅमेरा सकट सगळं लॅपटॉप घेऊन खाली पडला होता. इतकं जोरदार वादळ, म्हणजे वादळ दूरवरती होतं, इतक्या स्पीडमध्ये आलं, संधीच मिळाली नाही. या दरम्यान चेंडू मिड विकेटला खेळलाय. इथे जेल होईल पण फलंदाज नाबाद आहे. फ्री हिट होता. तो फ्लेक्स पकडा, फ्लेक्स तिथं पकडून ठेवा, लागेल कोणाला. हां ओके चला थँक्यू. वादळ जे आहे ते थोडंसं मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय. वादळाला एकच विनंती की लोहगावकरांनी कधी कोणाचं वाईट केलेलं नाही, त्यामुळे तू इथं जास्त थैमान नाचू नको, थैमान घालू नको, नाही का. गोलंदाज तयार. आणि या दरम्यान लॉंग ऑफला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 1 बॉल 4 रन. थँक्यू. इथं फुल टॉस. यावेळेस क्षेत्ररक्षकाच्या हातात आहे आणि आहे. जेलला जवाब, फलंदाज बाद. थँक्यू. जेल व्यवस्थित झालं का पाहायचं आहे. ओके. मग बीमर आहे का. ओके बीमर आहे का यासाठी मात्र पाहिलं जाईल. कोणाला वाटतंय का पलीकडे जावं, जास्त व्यस्त झाले ते व्यवस्थित करावं, कोणाला वाटत असेल तर जा, नाही कोणाला वाटत असेल तर जा, फोर्स नाही, वाटलं तर जा. आणि जातील. ओके का. ओके चला थँक्यू. या सगळे वर या, झाले पलीकडे काम.
त्यांना माहिती आहे आता काही जास्त काम यांना सांगायचं नाही, संध्याकाळी खूप कामं यांच्याकडे आहेत. या सगळ्या मित्रपरिवार स्टेजवर या परत इथे आपण पाहतोय बिमर आहे की नाही मात्र पाहिलं जाते. वास्तविक पाहता एक शब्द मी वापरला होता रमेश नाना की वाटलं तर माझे नशीब नाही का. कुठली गोष्ट असू द्या, तुम्हाला एखाद्याबद्दल काय वाटतं ना त्याच्यावरती त्या माणसाचं आणि तुमचं नातं डिपेंड असतं. विक्रांत दादा तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं त्याच्यावर डिपेंड असतं. सेफ आहे ओके. आणि परतावा लागेल मात्र निखिलला. सुरेख झेल या दरम्यान जो पाहायला मिळाला, ज्याने झेल घेतला तो देवांश तिवारी. बोला सर काय स्कोर शेवटचे 18 चेंडू 26 धावा. 18 चेंडू 26 अजून या दरम्यानच्या बनवायचे आहेत. खेळाडूंना विनंती आहे थोडं घाई करा. 3:21 झालेले आहेत. अजून 3 सामने आहेत. इथून पुढे सलग 3 दिवस 7-7 सामने आहेत. आजच 8 सामने आहेत. 7 सामने होतात. सकाळी 9ला सामने सुरू केले की आपण 7 सामने घेतो. काल घेतलेत पण 8 सामने घेत असताना मात्र खूप कष्ट निश्चितप्रमाणे या दरम्यान आपल्याला जे घ्यावे लागत आहेत. स्पर्धेच्या निमित्ताने मात्र जो सगळा मित्रपरिवार ऑनलाईन क्रिकेटचा आनंद घेतोय त्याच्यामध्ये आदरणीय आमचे सुनील सुदामराव खांदवे पाटील, आदरणीय तानाजी किराळ साहेब, प्रसिद्ध उद्योजक ज्यांच्या माध्यमातून गॅलरी सौजन्य आहे. त्याचबरोबर आदरणीय आमचे रामभाऊ शेठ गुलाब निंबाळकर, प्रसिद्ध उद्योजक, मनसेचे असणारे आदरणीय आमचे गणेश शेठ काळूराम खांदवे, सुभाष खांदवे मास्तर, आदरणीय अतुल शेठ तळेकर, आदरणीय हेमराज नाना खांदवे, आदरणीय बाळासाहेब सोपान खांदवे पाटील, आदरणीय कुमार चौधरी पाटील, प्रसिद्ध उद्योजक आणि सगळा मित्रपरिवार. हा सगळा मित्रपरिवार आणि त्यांच्या समेत असणारा जो मित्रपरिवार आहे हे सगळेजण ऑनलाईन क्रिकेटचा आनंद घेत आहेत. सगळ्या मित्रपरिवारांचं मनपूर्वक स्वागत. ऑनलाईन जेवढा प्रेक्षक जोडला गेला आहे त्यांचे मी लोहगावचा राजा उत्तरेश्वर तरुण आयोजित असणारी क्रिकेटची स्पर्धा. अरे तुम्ही ठरवा ना एक जण कोणतरी. ओ प्रसाद सर, प्रसाद सर, विशाल सर, काय प्रॉब्लेम आहे? वेळ घेऊ नका अजिबात तुम्ही. विशाल तयार. प्रसन्न आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जो आहे. आज प्रसन्नाला खेळावा लागेल. दुसरीचा प्रयत्न होता, प्रसन्न इथं पोहोचलाय. प्रसन्नाला आज खेळावं लागेल. पहिला 1-2 दिवसामध्ये आपण पाहिलं की प्रसन्न ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये गेला फार काळ टिकला नाही. आज टिकावं लागेल. तुम्ही टिकला ना तर तुमचं अस्तित्व आहे. बांबूंच्या झाडांचं आयुष्य खूप मोठं असतं पहा तुम्ही. ज्यांनी ज्यांनी बांबूंचं उत्पादन घेतलंय त्यांना माहिती आहे सुरुवातीच्या 2-3 वर्षात काहीच मिळत नाही. का? या दरम्यान खूप उंची घेतलेला चेंडू झेल झालाय. फलंदाज बाद. थँक्यू. एक सूर्यप्रकाशचा झेल घेतलाय तेजस किराडने. धक्का क्रमांक बसला जाईल इथे मात्र चौथा. 4 बाद 31 धावा आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील ते आता 16 आणि बनवायचे आहेत 25 धावा. 16 चेंडू 25.
4 बाद 31 धावा आहेत. फलंदाज तयार. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला अतुल खानवे. तर स्ट्राईकला फलंदाज जो आहे तो आहे प्रसन्ना देसाई. या दरम्यान प्रसन्नाच्या बॅटमधून चेंडू कव्हरला सीमारेषेच्या बाहेर. खिलाडी के मस्तक पे दस्तक चेहरा. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू लोकांच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक चेंडूवरती आलाय. तिथं 1 धाव. डबल एकाने पुढे जाईल. धाबराकरची धावसंख्या एकूण 38 धावा. समीकरण 14 चेंडू 18 धावा. शुभम लोणकर सर जरा स्टेजवरती या. 14 चेंडू आणि 18 धावा अजूनही या दरम्यान ज्या बनवायच्या आहेत. 56 धावसंख्येचा पाठलाग आहे. उजव्या हाताने गोलंदाज अगदी गोलंदाजीवरती तयार असेल. उजव्या हाताने पंचांना पार करून फाईन लेगला चेंडू घेऊन करायचा प्रयत्न. वाईट बॉल. वाईट बॉल आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय संतोष शेठ कुंभार साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष शेठ कुंभार यांना विनंती केली आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. स्थानापन्न झालेत. स्वागत आहे आपलं उत्तरेश्वर तरुण मंडळाच्या वतीने. गोलंदाज गोलंदाजीवरती तयार आहे. या दरम्यान खूप ओढून ताडून खेळलेला हा चेंडू पा. फलंदाज अतुल बाद. योगेश सोनवणे साहेबांचं आगमन झाले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. प्रसन्ना प्रसन्ना आणि प्रसन्ना. जब भी कोई दिक्कत हो, जब भी कोई मुश्किल हो, तुम डरना मत, मैं हूं ना, क्योंकि मेरा नाम है प्रसन्ना. धाबराका धावसंख्या या षटकाराची पण वाढेल. 45 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचे 12 चेंडू आणि 11 धावा. 12 चेंडू 11. थँक्यू शुभम. बारा चेंडू 11 बनवायचे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज कधी गोलंदाज जो असेल तो आता नवीन गोलंदाज कोण आहे? देवांश तिवारी, ज्यांनी कॅच घेतलाय भारी. ज्याची बातच आहे न्यारी, त्या खेळाडूचं नाव आहे देवांश तिवारी. अमरयुवा प्रतिष्ठानच्या कॅप्टनला परत एकदा विनंती असेल, आपण या ठिकाणी उपस्थित राहायचे. सूरज शर्मा, चला कॅप्टन लवकर चला. सूरज शर्मा कॅप्टन चला.
सामना संपायच्या आत इथं हजर पाहिजे. या दरम्यान गॅपमध्ये चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, तिथं घेतलेली एक धावा असेल. धाबले एकडे पुढे जाईल. धाबला धावसंख्या आपण पाहतोय 46 धावा आहेत. शेवटचे 11 चेंडू शिल्लक आहेत. 10 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. खूप चांगला फटका याच्या अगोदर आपण प्रसन्नाच्या बॅटमधून पाहिलेला आहे. आक्रमकता खूप चांगल्या प्रकारचे धारण करणारा हा खेळाडू प्रसन्ना देसाई. आणि या दरम्यान परत एकदा शॉर्टपिच चेंडू, परंतु चेंडू खूप उंची घेतोय आणि प्रसन्नाचा झेल सुटलाय. इथे प्रसादच्या आतमध्ये हातात मात्र परत एकदा चेंडू येताना पाहायला मिळाला नाही. जीवदान असेल प्रसन्ना देसाईला, मात्र या दरम्यान हे जीवदान आहे. मी एक गोष्ट विसरू शकत नाही की ज्यावेळेस एक सामना झाला होता अमर युवा फाउंडेशन आणि शिवराजमध्ये, आणि त्या सामन्यात जर खेळाडूंकडून जर झेल सुटले गेले असते तर शिवराजचा संघ आरामात जिंकला असता, पण त्यांनी झेल सोडले नाही. इथं झेल सगळ्यात महत्त्वाचे असतात. झेल घ्या, सामने जिंका. लोक्याचे जितो मॅचेस, कॅचेस इन द मॅचेस असतात. आपण इथं पाहतोय की इथे एक झेल जो सुटला गेला होता, एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न केला आहे परंतु नकार असेल आणि एका धावसंख्येनंतर धाबला पुढे जाऊन पोहोचेल. तो आता 49 धावा आहेत. प्रसन्न देसाईच्या बरोबर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये असणारा हा चेतन पवार. पाहूया चेतन काय करमत करतोय. लॉंग ऑन मिड विकेट, स्क्वेअर लेग 30 या सर्कलच्या बाहेर, शॉर्ट फाईन लेग. त्याची जागा या दरम्यान जी बदलली गेली, तो शॉर्ट मिड विकेटला कदाचित अगदी इथे येईल. दी बेस्ट कव्हर आणि लॉंग ऑफ 30 या सर्कलच्या बाहेर ऑफ साईडला. त्यानंतर आपण पाहतोय कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आहे, गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे, इष्टरक्षक थोडासा दूरवरती आहे. आणि इथे मात्र टॅप करण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. वादों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं. थँक्यू. धावप्रकार धावसंख्या जी आहे ती इथे 4.4 ओव्हरमध्ये 6 बाद 49 धावा आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 8 बनवायचे आहेत. 7 धावा. राम आलाय, याने शेवटचे चेंडू टाकले होते, तो हा राम आहे. बघूया राम काय करमत मैदानाच्या आतमध्ये करणार आहे. राम मैदानाच्या आतमध्ये कसं करतोय काम, हे काम करत असताना त्याच्या शरीरावरती येणार का नाही घाम, कारण तोच आहे आयुष्यातला सगळ्यात मोठा दाम. आयुष्यातला सगळ्यात सुंदर दागिना कोणता असेल तर त्या दागिन्याचं नाव आहे काम करत असताना येणारा घाम. आयुष्यातला सगळ्यात मोठा दागिना आहे आणि हा दागिना नेहमी आम्हाला शोभून पाहायला मिळतो. कुठे? शेतात काम करत असताना शेतकऱ्याच्या कपाळावरती, शरीरावरती येणारा जो काही घाम आहे ना, हा सगळ्यात मौल्यवान दागिना आहे. 8 चेंडू आणि 7 धावा. आणि या स्पर्धेमध्ये खेळणारा सगळा मित्रवर 100% सगळ्या मित्रवर पाहिलं तर शेतकरी कुटुंबातला आहे. इथे मात्र हा टर्निंग पॉईंट ठरेल. राम आला आणि रामने काम केलं. एक चौकार खेळ. शेवटचे 6 चेंडू आणि 3 धावा. बरोबर ना? 7 माफ करा. शेवटचे 7 चेंडू, अजून एक चेंडू बाकी आहे. 7 चेंडू आणि 3 धावा अजूनही या दरम्यान. आणि या दरम्यान सामना संपलाय का? राम आला आणि सामना संपून गेला. प्रसाद चला, प्रसाद 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 चला. टॉसला लगेच जॉब. कॅप्टन चला. प्रसाद 2 चेंज आहेत, सांगा तोंडी सांगा. अमर युवा प्रतिष्ठान संघामध्ये 2 चेंजेस आहेत. नावं सांगा. अमर अस्वरच्या जागेवरती ओम पवार आहे. ओके ओके
अजय शर्माच्या जागी सोमनाथ मुजा आहे. हे दोन